नमस्कार, मी सुप्रिया चिपले स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही करणार आहोत, माझ्या मागे ही जी केळीची झाडं आहेत त्यांना केळी येतात आणि केळी येण्याआधी त्यांना केळीचं फूल येतं। तर ते केळ फुलाची आम्ही भाजी करणार आहोत। तर ती कशी करतात ह्याचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तसं का उचलून नीट हाताने घ्या ना। म्हणूनच स्टूल सांगितलेला, स्टूलवर पण नाही येणार उभं। शिडी लाव म्हणतीये मम्मी। शिडी लावून कशावर ठेवणार? झाडाला मलाच पकडावं लागेल। केळीचं फूल, केळ फुलाची भाजी करणार आहे। तर हे काढून देतात केळ फूल, पण बघितलं किती उंच आहे, तर आता त्याच्यासाठी शिडी लावायला लागणार आहे। स्टूलवरून काय हाताला नाही आलं केळ फुल, म्हणून आता शिडी आणत आहेत। शिडीवर चढून मग केळीचं फूल काढायचं। केळी मोठ्या झाल्यानंतरच त्याचं फूल तोडायचं, आधी तोडलं तर मग केळी नीट वाढत नाही। मग आमच्या केळीचं घड चांगला मोठा झालाय, म्हणून आता आम्ही फूल तोडतोय त्याचं। व्हिडिओ पकडले मी इकडनं कुठनं असं त्याच्यावर नाही राहणार कधी। थांबा, चढू नका। त्याच्यात येणारच नाही, नंतर काढू, नंतर कधी काढू, व्हिडिओ काढून जागे घेते जागे तू शूट तोडू का? कोयती हातात ना बाई, तू काय करतोय? तर असं केळीचं फुल आम्ही काढलंय। तर हे केळीचं फूल आहे आणि त्याच्या अशा पाकळ्यांसारखं त्याला असतं, आणि ह्या पाकळ्यांच्या आतमध्ये असं हे असतं ते। मग ह्याच्यानंतर केळ तयार होतं। मग आता ह्याच्यातलं काय घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही ते तुम्हाला सांगते। तर हा जो कोंब काढून घेतलाय तसंच घ्यायचा भाजीत, आणि आता आई आपल्याला दाखवतील की या भाजीतलं काय घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही। आता हे त्याचे पांढऱ्या पांढऱ्या ज्या पाकळ्या असतात अशा, त्याच्यातलं काढून हे जे व्हाईट कलरचं त्याच्यावरतीच असतं कवर ते, आणि मधलं हे जे आहे त्याला असं वरती गोलाकार दाण्यासारखं असतं ते काढून टाकायचं, त्याने कडवट लागते भाजी। आणि अशी सगळ्या भाज्याच्या पाकळ्यातलं सगळे काढून भाजी केळफूल निवडून घ्यायचं। भाजी काढायला मस्त अंगणातच बसली, हवा छान सुटली आणि खूप छान वाटते। अशी कामं करायला कंटाळ नाही येत बाहेर निसर्गात बसून करायला। असं हे त्याच्यामधले देठ काढून घ्यायचे, हे जे काढलेत ते, आणि ही भाजी। तर अशी ही केळफुलांची भाजी साफ करून तयार आहे। हातीचं कोंब आणि जे मध्ये होतं ते पण साफ करून घेतले। आता त्याला मस्त धुवून बनवू। त्याच्या पाकळ्या आहेत त्या बारीक कापून मग उकडून घ्यायच्या भाजीसाठी। मस्त बारीक चिरून घेते। कापून घेतली सगळी केळफुलांची भाजी। आता उकडायचे, तर त्याच्यात मीठ टाकू आणि मग चुलीवर ठेवू उकडायला। चुलीवर ठेवू आता। पाच 10 मिनिटात शिजतो कोका, आणि असं निंबरट ठेवलेली थोड्या वेळ लाकडं बाजूला करून।
डन. बाईची आंघोळ होते का नाही लय लागतंय तिकडे बा भाजी थोडी आहे अगे ये बाहेर किती करते सानूताई आले आहेत आमच्याकडे. व्हिडिओ करते ते बघते. इकडे भाजी चालू आहे. तिखट मीठ टाकलंय. आता जरा परतलं की त्याच्यात केळफुलं टाकू. काय हसताय? लाजतायत. मसाला परतलाय. आता त्याच्यात उकडलेले केळफुलं टाकू. केळीच्या फुलाला कोकणात केळीचा कोका बोलतात. सगळ्या ठिकाणी कसं वेगवेगळे शब्द वापरतात ना, सगळ्यांना समजावं ह्याच्यासाठी मग मी केळीचं फुल असं म्हणतीये. शांती पकडायला सांगितलं. जेवढे कमी मसाले बाकीचे घटक कमी टाकणार ना तेवढं भाजी छान लागते. तिची जी मेन चव आहे ना ती भाजीत उतरते आणि अशी चुलीवरची भाजी तर भारीच लागते खायला. मस्त अशी केळफुलाची भाजी तयार आहे. तर आता केळफुलाची भाजी बनवली. मस्त झाली. आवडली ना? आवडली. तर तुम्ही पण घरी बनवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. या जेवायला.